नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। कर्जमाफीबाबत नवीन अपडेट समोर येत असून अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कर्जमाफी मंजूर झाली का? पैसे खात्यात कधी जमा होणार आणि नवीन लाभार्थी यादी कुठे पाहायची? जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शेतकरी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कर्जमाफी म्हणजे काय? कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम सरकारकडून माफ केली जाणे। यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो। मात्र प्रत्येक वेळी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळतेच असे नाही। सरकार ठरवलेल्या अटी आणि निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळतो। सध्या काय अपडेट आहे? सध्या कर्जमाफीबाबत विविध बातम्या आणि सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत। काही ठिकाणी नवीन यादी प्रसिद्ध झाल्याचा दावा केला जात आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र अशा कोणत्याही दाव्याची खात्री अधिकृत सरकारी आदेश, शासन निर्णय, जी.आर. किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी। पात्रता कोणासाठी असू शकते? सामान्यतः कर्जमाफी योजनेमध्ये खालील बाबी विचारात घेतल्या जातात: पीक कर्ज घेतलेले असणे, सरकारने निश्चित केलेल्या कालावधीत कर्ज घेतलेले असणे, राष्ट्रीयकृत किंवा पात्र बँकेतून कर्ज घेतलेले असणे, इतर शासनाने ठरवलेल्या अटी पूर्ण करणे। अंतिम पात्रता ही सरकारच्या अधिकृत निकषांवर अवलंबून असते। लाभार्थी यादी कशी तपासायची? जर सरकारने लाभार्थी यादी जाहीर केली असेल तर ती संबंधित विभागाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध केली जाते। तसेच अनेक वेळा जिल्हा सहकारी बँका, सेवा सहकारी संस्था किंवा कृषी कार्यालयामध्ये ही यादी पाहता येते। पैसे खात्यात कधी येतील? कर्जमाफी मंजूर झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच निधी वितरित केला जातो। यामध्ये बँक पडताळणी, लाभार्थी तपासणी आणि प्रशासकीय मंजुरी यासाठी काही कालावधी लागू शकतो। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आजच पैसे जमा किंवा उद्या पैसे खात्यात अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका। फेक न्यूजपासून सावध रहा। आजकाल यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर अनेक दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात। अनेक ठिकाणी जुनी बातमी नवीन असल्याचे दाखवली जाते किंवा कोणताही अधिकृत आदेश नसताना कर्जमाफी मंजूर अशा हेडलाईन्स वापरल्या जातात। त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहितीची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारची अधिकृत घोषणा का महत्त्वाची आहे? जेव्हा सरकार नवीन कर्जमाफी योजना जाहीर करते तेव्हा त्यासोबत शासन निर्णय, जी.आर., पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया आणि निधी वितरणाची माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाते। हीच माहिती विश्वासार्ह मानली पाहिजे। मित्रांनो, कर्जमाफी ही लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे। त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यानंतर तिची अधिकृत पडताळणी नक्की करा। जर नवीन शासन निर्णय, लाभार्थी यादी किंवा निधी वितरणाबाबत अधिकृत अपडेट आले तर त्याची सविस्तर माहिती सर्वप्रथम आपण या चॅनलवर पाहणार आहात। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।